नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। विसापूर मंडळ अध्यक्षपदी उदयराजोपाध्ये यांची निवड, भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांना मिळाले नवे बळ। भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व कार्यक्रमांतर्गत तासगाव तालुक्यातील विसापूर मंडळ अध्यक्षपदी उदयराजोपाध्ये यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे। विसापूर सर्कलमध्ये येणाऱ्या 21 गावांचा समावेश असलेल्या या मंडळाचे नेतृत्व राजोपाध्ये यांच्याकडे देण्यात आले आहे। या निवडीची अधिकृत घोषणा भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली, तर भाजपा जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र पक्षाच्या मेळाव्यात राजोपाध्ये यांना सुपूर्द केले। उदयराजोपाध्ये हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असून त्यांनी शाखा प्रमुख, शिक्षक, भारतीय किसान संघाचे जिल्हा मंत्री तसेच भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्य केले आहे। पक्षाच्या विविध पातळीवरील योगदानामुळे त्यांना ही जबाबदारी मिळाली असल्याचे मानले जाते। तासगाव तालुक्यात भाजप अनेक वर्षांपासून सत्तेत नसतानाही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाचे वर्चस्व टिकवून ठेवले। अशा पार्श्वभूमीवर राजोपाध्ये यांची निवड कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरली आहे। माझ्या नियुक्तीमुळे विसापूर मंडळात उत्साहाचे वातावरण आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका ताकदीने लढवून विजयी होऊ, असा विश्वास राजोपाध्ये यांनी आय न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला। राजोपाध्ये यांनी केंद्र व राज्यातील सत्तेचा लाभ घेत स्थानिक पातळीवर पक्ष बळकट करण्याची ग्वाही दिली असून चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची वाटचाल होणार आहे। पत्रकारांशी वार्तालाप प्रसंगी बूथ प्रमुख श्री अंकुश सुर्वे उपस्थित होते। सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांचा रिपोर्ट। मी उदयराजोपाध्ये विसापूर भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष म्हणून माझी नुकतीच नियुक्ती झालेली आहे। महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी माझ्या नियुक्तीची घोषणा केली। या घोषणेमुळे भारतीय जनता पार्टी विसापूर सर्कलमधील सर्व कार्यकर्त्यांच्यात उत्साहाचं वातावरण आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे काम या विसापूर मंडलात आम्ही निश्चित तळागाळापर्यंत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू। येणाऱ्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर आम्ही ताकदीने निवडणुका लढवू आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ज्या महाराष्ट्रात विविध योजना, लाडकी बहीण असेल, नमो सन्मान निधी असेल, अतिवृष्टीचं पंचनामे झाले असतील, त्याचे हे विमा मिळाले, या सर्व योजना आम्ही शेतकऱ्यांच्यापर्यंत घेऊन जाऊन या मार्गदर्शन देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विसापूर सर्कलमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम निश्चित वाढवण्याचा मी प्रयत्न करेन। मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दल तुमचं काय मत आहे? मुख्यमंत्री वयोश्री योजना ही खरोखर सर्वसामान्य लोकांच्यासाठी चांगली आहे। या योजनेतून निश्चित गोरगरीब जनतेला न्याय मिळण्याचं प्रक्रिया चांगल्या रीतीने सुरू आहे। त्यांच्या वडिलांना मानधन लवकरात लवकर मिळावं ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? सध्या वयोवृद्ध लोकांची अवस्था अशी आहे की त्यांच्या हातून कुठलं काम होत नाही आणि जर त्यांचा दवाखान्याचा खर्च असेल तो आजचा उद्यावर ढकलला जातोय। ही खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे। निश्चित यात सुधारणा होऊन आम्ही या गोष्टी बाबतीत पाठपुरावा करून वृद्ध लोकांच्यासाठी निश्चितच योजना गतिमान करण्याचा आम्ही प्रयत्न करू।